बातमी क्रिकेट विश्वातून. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC T20 वर्ल्ड कप 2026 साठी 15 खेळाडूंच्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व सलमान अली आघा करणार असून मात्र या संघ निवडीमध्ये काही धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या संघातून वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद रिजवान यांना वगळण्यात आलं आहे. हारिस रऊफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच कोणत्याही T20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. ही बाब अनेक चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. दुसरीकडे रिजवानला संघात स्थान न मिळण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. तर असा असणारा पाकचा विश्वकपसाठी संघ: सलमान अली आगा कर्णधार, अब्रार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सॅम अयूब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक. दरम्यान T20 वर्ल्ड कप 2026 मधील पाकिस्तानचा प्रवास 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना नेदरलँड संघाशी होणार असून हा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.